मी मागच्या आठवड्यात कर्नाटकात एका गावात गेलो होतो. अक्षरशः रडत होते शेतकरी. पायाखालची जमीनच किसकलेली होती त्यांची. ते म्हणाले की आम्ही आता जगायचं कसं. आमच्या वडिलांनी आमच्या देखतच यांना स्मशानभूमी नव्हती म्हणून अर्धा एकर आमच्यातलं स्मशानभूमीसाठी जागा दान केली होती आम्ही. आज हे आलेले आहेत आणि 13 एकरचा सर्वे नंबरलाच नाव लावून टाकले म्हणाले. आपण सुरक्षित आहोत का या देशात अशा कायद्यांसमोर? एक तर ही कायदा बाबासाहेबांच्या संविधानात बसत नाही. धर्माच्या दृष्टीने बघावं तर कुराणला सुद्धा मान्य होणार नाही. आता म्हणतात ते संसद भवन सुद्धा वक्फ प्रॉपर्टी आहे. मग अल्पसंख्याकांनाच असायला पाहिजे, तर जैनांना असायला पाहिजे, बौद्धांना असायला पाहिजे होतं, पारशी लोकांना असायला पाहिजे होतं, यहुदी लोकांसाठी असायला पाहिजे होतं. नाही, कोणालाही नाही, फक्त त्या दोन. वक्फ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? दान. दान कानून याला अंतिम स्वरूप मिळालेले 2013 मध्ये. त्याच्यात 7 लोकांची कमिटी आहे. 7 लोकांची. 7ही लोक मुसलमान असायला पाहिजे. एक MP असायला पाहिजे, एक MLA असायला पाहिजे, एक वकील असायला पाहिजे, तोही मुसलमान असायला पाहिजे, एक त्याचा सेक्रेटरी मुतवल्ली म्हणतात तोही मुसलमान असायला पाहिजे, एक कायदा पंडित असायला पाहिजे, तोही मुसलमान असायला पाहिजे, एक सर्वेअर असायला पाहिजे, तोही मुसलमान असायला पाहिजे. असं 7चे 7 लोक असणार आणि ते येणार असा हात करून दाखवणार, यांना नोटीस काढ. वक्फचं नोटीस निघणार. का? ही प्रॉपर्टी आमची वक्फची आहे असं सांगितल्यानंतर तुमचे म्हणायला काय पुरावा? वक्फला द्यायची गरज नाही, पण ज्याची जमिनी दाखवलेली आहे त्यांनी मात्र 1 महिन्याच्या आत आपली पुरावा घेऊन यायचा. ही जमीन माझी आहे. आता 400-800 वर्षापासून करत आलेले आहेत, पुरावा काय सापडणार त्या शेतकऱ्याला? मी मागच्या आठवड्यात कर्नाटकात एका गावात गेलो होतो. जवळजवळ 1200 एकर एका गावातच खलास. अक्षरशः रडत होते शेतकरी. पायाखालची जमीनच किसकलेली होती त्यांची. ते म्हणाले की आम्ही आता जगायचं कसं, पोराबाळांना काही खाऊ घालायचं कसं. हे म्हणतात आमची आहे. पुरावा ते देण्याऐवजी आम्हालाच पुरावा विचारतात. 1 महिन्यात नाही दिलं तर त्यांचं नाव लागतो. काहींची ऑलरेडी लागलेली होती आणि त्यांना नोटिसा निघाली होती, आता जागा खाली करा. आधी नाव लागते, नंतर जागा खाली करून देणं हे कलेक्टरला. आणखीन एक म्हणजे एकदा ही नाव लागलं की यांना कोणत्याही कोर्टात अपील करता येत नाही. त्या कायद्यात असं तरतूद केली आहे. ना सिव्हिल कोर्टात, ना हायकोर्टात, ना सुप्रीम कोर्टात, कुठेही अपील करता येत नाही. फायनल त्यांच्या नावावर देणं आणि तिथनं निघून जाणं, असा एक कानून ह्या देशात. आणि एवढंच नाही, त्या होन्नोटगे नावाचं एक गाव आहे, तिथे गेलो. तिथला एक शेतकरी म्हणाला, स्वामीजी आमच्या वडिलांनी आमच्या देखतच यांना स्मशानभूमी नव्हती म्हणून अर्धा एकर आमच्यातलं स्मशानभूमीसाठी जागा दान केली होती आम्ही. आज हे आलेले आहेत आणि 13 एकरचा सर्वे नंबरलाच नाव लावून टाकले म्हणाले. का? तर ते सांगतात बादशांची घोडे इथनं गेले होते त्यामुळे ही त्यांचे, अकबरची बकरी सर्व इथनं गेलेली होती त्यामुळे हे सर्व वक्फची आहेत, शहाजहानची गाढवं सगळी इथनंच गेलेली होती त्यामुळे हे सगळी त्यांची वक्फची आहेत. ते लावायचंच ना. अशा पद्धतीचे एक कानून, अमानवीय कानून या देशात, आणि त्याला कोणी चॅलेंज केलं नाही, कोणी विचारलं नाही. आणि आजही तो आमच्यातले देवस्थान बरीचशी आज गेलेले. कोणाकोणाच्या जमिनीला कधी नोटीस, काही काहींची नावं लागून गेलेले आहेत, त्या मालकाला माहीतच नाही. होईल काय देशाचा पुढे? आपण सुरक्षित आहोत का या देशात अशा कायद्यांसमोर? एक तर ही कायदा बाबासाहेबांच्या संविधानात बसत नाही. का? संविधान शब्दाचा अर्थच समविधान, सगळ्यांकरता एक समान. एका जातीसाठी, मुसलमानांमध्ये सुद्धा अनेक जाती आहेत पण दोघांसाठीच कानून आहे. वक्फ अहमदी आहेत त्यांना नाही आहे, बोहरी आहेत त्यांच्यासाठी नाही आहे, आणखीन काही लोक आहेत त्यांच्यासाठी नाही आहे, फक्त ह्या दोघांसाठी. मग अल्पसंख्याकांनाच असायला पाहिजे, तर जैनांना असायला पाहिजे, बौद्धांना असायला पाहिजे होतं, पारशी लोकांना असायला पाहिजे होतं, यहुदी लोकांसाठी असायला पाहिजे होतं. नाही, कोणालाही नाही.
फक्त त्या दोन. आणि धर्माच्या दृष्टीने बघावं तर कुराणला सुद्धा मान्य होणार नाही. कुराणला का मान्य नाही? कुराणमध्ये मजार म्हणा, दर्गा म्हणा, हे इस्लामला मान्य नाही आहे. मग तुमची जमीन जर ह्याची असेल तर कसं होईल? दर्ग्याची असेल, वक्फचं प्रॉपर्टी. मग तुम्हाला दर्गाच मान्य नाही तर दर्ग्याची प्रॉपर्टी लिहिले गेले आणि चालवलं गेलं. एवढंच नाही, एक जण विचारला की दिल्लीची, आता म्हणतात ते संसद भवन सुद्धा वक्फ प्रॉपर्टी आहे. विचारला एकाने शाही इमामला, तुमची शाही मशीद आहे हे कुणी दान केले बाबा, एकदा सांगा तरी. वक्फ म्हणजे दान. दान म्हणजे मेहनत करून, कष्ट करून मिळवलेले संपत्तीचा सत्कार्यासाठी किंवा कोणाचा तरी भल्यासाठी फुकट देणं, ह्याला दान म्हणतात. हे दान म्हणजे तुम्ही सगळे प्रवचनला आलाय, तिथे चप्पल सोडून आलाय, एकाने सगळी गोळा करून घेऊन जा रे म्हटला, का मी दान करतो नाही म्हटलं, हे काय दान म्हणायचं? याला दान होईल का? कसं होईल? शाही इमामला विचारलं, इमाम साहेब हे दर्गा कोणी बांधले होते, तुमचं हे जे काय मशीद आहे हे कोणी दान केले वक्फला? तो म्हणाला 400 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड कसा द्यायचा, कोण देणार म्हणाला. आज आले पूर्वी. अरे तुम्हाला 400 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड द्यायला जमत नाही आणि 8000 वर्षापूर्वीचा राम मंदिराचा तुम्ही राम जन्मलेले जागा हीच का म्हणून पुरावा मागताय?